गुड आफ्टरनून सर्वांना. आज आपल्याला मॅथ पार्ट 2चा 9चा मॅथ पार्ट 2चा बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा फर्स्ट टॉपिक आज सुरू करायचा आपल्याला, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 बघायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 बघण्याच्या आधी आपल्याला काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट आहे, त्या बेसिक कन्सेप्ट आपण बघूयात. काय बेसिक कन्सेप्ट आहे तर ज्याच्यामध्ये आहे काही एकदम बेसिक आहे. उदाहरणार्थ काय एक्झाम्पल पॉईंट्स किंवा पॉईंट म्हणजे काय रे, अशा प्रकारे जो बिंदू इंडिकेट करतो आपण त्याला काय म्हणतो पॉईंट. ओके. नेक्स्ट लाईन म्हणजे काय रे, कोणत्या प्रकारे दोन बिंदूंना जॉईन करणारी जी एक रेषा असते त्याला आपण काय म्हणतो लाईन असं म्हणतो. थर्ड काय बरं, रे म्हणजे काय थोडक्यात बाण, बरोबर ना. मग अशा प्रकारे काय असतो आपला रे असतो, किंवा अशा प्रकारे काय असतो आपला रे असतो, बरोबर ना. बरं, अजून काय असू शकतो बरं, सेगमेंट म्हणजे काय रे, विशिष्ट डिस्टन्स किंवा पर्टिक्युलर डिस्टन्स जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो सेगमेंट. फॉर एक्झाम्पल ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत डिस्टन्स जर 2 सेंटीमीटर असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे सेगमेंट, पर्टिक्युलर डिस्टन्स असेल. किंवा इथपासून तर इथपर्यंत जर 5 सेंटीमीटर असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे सेगमेंट. लक्षात द्यायला का सेगमेंट म्हणजे काय, सेगमेंट. त्याच्यानंतर आपल्याला विचारतात प्लेन. काय प्लेनचा अर्थ काय असतो बरं, प्लेन म्हणजे काय सरफेस. जसा हा व्हाईट बोर्ड काय आपला प्लेन आहे, सरफेस आहे ना याला. किंवा माझा हात सुद्धा काय असणार आहे, आता सपोज प्लेन आहे. ही जमीन सुद्धा काय आहे प्लेन आहे. प्लेन म्हणजे काय, ज्याला काहीतरी काय असणार आहे सरफेस असणार आहे, आपण त्याला काय म्हणतो प्लेन असं म्हणतो. लक्षात येईल का नक्की. तर पटकन हे लिहून घ्यायचं, ते लिहून घ्या, पुढं आपण जाऊयात. बघा आता आपल्या याच्यात महत्त्वाच्या 3 कन्सेप्ट बघायच्या. त्या 3 कन्सेप्टवर आपला टोटल प्रॅक्टिस सेट 1.1 डिपेंड आहे. मग आता कोणत्या कन्सेप्ट आहे तर फर्स्ट आहे कोऑर्डिनेट पॉइंट किंवा कोऑर्डिनेट पॉइंट्स. मग आता नेमकं कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट काय कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट नेमकं काय आहेत. सपोज बघा आपण 8ला असताना लास्ट इयरला एक नंबर लाईन शिकलो होतो, आठवतं का रे नंबर लाईन. बघा सपोज हे एक नंबर लाईन आहे, इथं मध्ये कोण असतो एक्झॅक्टली 0. राईट हँड साईडला कोण असतो पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 4 5 6. लेफ्ट हँड साईडला कोण असतो -1 -2 -3 -4 -5 -6. अशा प्रकारे ही गणती असते, नंबर लाईन असते, बरोबर. नंबर लाईनचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे, जर आपण लेफ्टकडून जर राईटकडे गेलो, कुठूनही लेफ्टकडून राईटकडे कुठेही लेफ्टकडून पुढेही राईटकडे जा, नंबर कसा होत जातो बरं, इन्क्रीज होत जातो, किंवा आपण त्याला काय म्हणतो लार्ज होत जातो, मोठा होत जातो, बरोबर ना. वाढत जातो किंवा मोठा होत जातो. आणि जर आपण राईटकडून पुढेही लेफ्टकडे जर आलो, राईटकडून पुढेही लेफ्टकडे जर गेलो तर काय होत जातो, हा डिक्रीज, किंवा काय होत जातो स्मॉल, छोटा होत जातो ना, कमी होत जातो किंवा छोटा होत जातो. म्हणजे जेवढं आपण लेफ्टला जाणार आहे तेवढं काय होत जाणार आहे लहान. मग मला सांगा बरं 2 मोठा आहे का -2 मोठा आहे, 0 मोठा आहे का -3 0, 6 मोठा आहे का -4 2 मोठा आहे का -6 2 मोठा आहे का -6 2 मोठा आहे. लक्षात येईल ना. 3 मोठा आहे की -5 मोठा आहे 3 मोठा आहे. लक्षात येईल ना. जसं आपण इकडे जाणार आहे तसं मोठा नंबर होत जातो, आणि असं जाताना काय होतो लहान नंबर होत जातो, बरोबर ना. आता ह्या टाईम लाईनवरती, ह्या नंबर लाईनवरती आपल्याला काही सपोज पॉईंट आहे. सपोज मी इथं म्हटलं ए, इथं म्हटलं सपोज बी सी डी ई एफ जी एच असं नाव दिलेलं आहे. मग आता हे रीड कशी करायची, काय करायचे रीड. तर रीड करताना काय करायचे, सपोज मला रीडिंग करायचं कोणाचं डी पॉईंट्स, कोणाचं रीडिंग करायचं आहे डी पॉईंट. मग ही रीडिंग कसं करणार आहे बरं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज किती रे 3.
म्हणजे हा डी पॉईंट कितीवर आहे 3 वर आहे, त्या 3 वर कोणता पॉईंट आहे डी पॉईंट आहे. अलग लक्षात. मला असं इंडिकेट करायचं आहे ए पॉईंट कशावर आहे, कशावर आहे रे ए पॉईंट, ए पॉईंट कशावर आहे -3. मग हे कसं म्हणणार आहे आपण कोऑर्डिनेटिंग किंवा कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज -3. गॉट इट. कळेल. बरं, मला आता असं म्हणायचं आहे की एफ पॉईंटबद्दल बोलायचं आहे. कसं बोलणार आहे मी, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एफ इज 6. अलग लक्षात. नक्की. मला बोलायचं आहे पॉईंट एच बद्दल, तर कसं बोलणार आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एच इज -5. लक्षात आलं का रे. नक्की. यालाच म्हणतो आपण कोऑर्डिनेट पॉईंट. कोऑर्डिनेट पॉईंट म्हणजे काय, हा नंबर आणि अल्फाबेट यांचं कोऑर्डिनेशन थोडक्यात. हे अशा प्रकारे रीड करायचं. लक्षात येईल. फास्ट लिहून घ्या. बरं, कोऑर्डिनेट पॉईंट का आला सर्वांना. आता आपल्याला सेकंड याच्यात टॉपिक बघायचा, तो आहे डिस्टन्स. समजून घ्या आता काय काय बघायचं टॉपिक, डिस्टन्स. डिस्टन्सला बघा, आता डिस्टन्स काय, डिस्टन्स आपण लाईन पण म्हणतो. कसं आहे, जो मग पुढे गेला सांगतो. बघा, डिस्टन्स बघायचं आपल्याला. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे डिस्टन्स. आता या नंबर लाईनवरती आपल्याला डिस्टन्स काढायला लावतात. काय, नंबर लाईनवर डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल बघा, मला सांगा ह्या 1 पासून तर 4 पर्यंत किती डिस्टन्स असेल रे. 3 युनिट. काय 3 युनिट म्हणजे काय, सेंटीमीटर वगैरे. सपोज हे सर्व सेंटीमीटर असेल तर 1 पासून तर 4 पर्यंत किती सेंटीमीटर असेल. 3 पासून 5 पर्यंत 2 सेंटीमीटर. -1 पासून तर 1 2 1 and 2 नाही. अलग लक्षात. -2 पासून 0 पर्यंत किती सेंटीमीटर असेल, प्लस का मायनस, का नाही, असं नाही. डिस्टन्स नेहमी प्लसमध्येच असतं. असं झालं आहे का रे कधी, मी सिन्नरहून नाशिकला -25 किलोमीटर गेलो, असं होतं का कधी. असं झालं का, मी घरून ट्युशनला गेलो तर मी -600 मीटर चाललो, असं होतं का. डिस्टन्स कधी मायनसमध्ये असतं का, नाही, प्लसमध्ये. का, ते पुढे गेला तर सांगतो तुम्हाला मी. असं का होतं प्रत्येक वेळेस, डिस्टन्स कधीही मायनसमध्ये नसतं. माणूस कधी रिवर्स जात नाही चालताना. बाकी आर्थिक बिर्थिक मागं जाऊ शकतो, मेंटली मागं जाऊ शकतो, बाकी डिस्टन्सला मागं कधी जाणू शकत नाही आहे. मग आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. मग डिस्टन्स कसं लिहितात, सपोज मला डिस्टन्स कोणता काढायचं आहे, सपोज D to F. किती बरे D to F, D to F किती 1 to 3 येणार आहे. मग मला आता डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स कोणतं बरं, DF असं इंडिकेट करतात ते. डिस्टन्स DF इज इक्वल टू किती बरं, 1 2 3. आपण डायरेक्ट 3 लिहू शकतो. पण जर आपल्याला थोडे वेगळे आले तर काय होतं बघा. मग आता हे डिस्टन्स जर काढायचं असेल तर यासाठी आपल्याला एक छोटासा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजे एक मेथड आहे. फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा काय, मेथड आहे. जर डिस्टन्स काढायचा असेल तर नेहमी जो मोठा नंबर असतो, म्हणजेच काय, लार्ज कोऑर्डिनेट पॉइंट मायनस लार्ज कोऑर्डिनेट पॉइंट मधून नेहमी कोणता, स्मॉल कोऑर्डिनेट पॉइंट काय करायचा असतो, सबट्रॅक्ट. म्हणजे मग आपल्याला काय मिळतं बरं, डिस्टन्स. काय सांगितलं मी, कोणत्याही नंबर लाईनचं डिस्टन्स काढण्यासाठी काय मेथड यूज करायची, लार्ज कोऑर्डिनेट पॉइंट मायनस स्मॉल कोऑर्डिनेट पॉइंट. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला आता विचारलं काय, डिस्टन्स ऑफ DF इज इक्वल टू, मग मला सांगा डी किती रे इथं 3 आहे आणि एफ किती रे 6 आहे. मग मोठा कोण आहे, मग 6 काय करायचा, पहिल्यांदा घ्यायचा. मग 6 मायनस किती बरं 3. म्हणून आपलं आन्सर मागाशी किती आलं होतं, 3. लक्षात आलं. अजून एक एक्झाम्पल घेतो. डिस्टन्स ऑफ CE, डिस्टन्स ऑफ CE काय राहील रे,
डिस्टन्स ऑफ सी ई, सी आणि ई काय राहणार आहे 4 मायनस 0, कारण की मोठा नंबर काय घ्यायचा पहिला, नंतर काय घ्यायचा, मग काय येणार इथं 4. अजून एक एक्झाम्पल घेतो. डिस्टन्स बिटवीन ए टू ए अँड बी, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी किती राहील रे, पुन्हा तोच मेथड आहे, लार्ज कोऑर्डिनेट पॉईंट. मला सांगा ए -3 आणि बी कोण आहे -6, कोण मोठा आहे याच्यात, -3 मोठा आहे. काय आहे -3, मध्ये काय असतं नेहमी मायनस इन ब्रॅकेट, स्मॉलर नंबर कोणता आहे इथं -6, तो मायनस असेल तर ब्रॅकेटमध्ये लिहित चला, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. मग आता काय लिहितं -3, मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस, किती येणार आहे 6, मग 6 - 3 म्हणजे किती होणार आहे 3, मोठ्या नंबरचं साईन कोणतं आहे प्लस, म्हणजे डिस्टन्स कधी मायनस असतं का, कधीच नसतं. डिस्टन्स नेवर इन निगेटिव्ह, कधीच डिस्टन्स हे निगेटिव्हमध्ये नसतं, लक्षात येईल का. अजून एक एक्झाम्पल सांगू तुम्हाला मी. डिस्टन्स ऑफ, मला सांगा बरं आता तुम्हीच, ए अँड बी, ए अँड बीचं डिस्टन्स किती असेल, ए अँड सी, सॉरी ए अँड सीचं डिस्टन्स किती असेल, किती 3 सेंटीमीटर. व्हेरी गुड. ए म्हणजे कोण इथं -3 आणि सी म्हणजे कोण आहे बरं 0, मोठा कोण आहे याच्यात 0, मग काय करायचं 0 मायनस मायनस काय करायचं स्मॉलर, स्मॉलर नंबर कोणता आहे -3, मग -3 लिहिला ना मी. मग आता 0 मायनस इंटू मायनस काय होणार आहे +3, 3 + 0 किती होणार आहे 3, डिस्टन्स किती आलं 3, म्हणजे डिस्टन्स नेहमी कसं असणार आहे इन पॉझिटिव्ह. लक्षात येईल का. नक्की डिस्टन्स काढण्याची मेथड कळाली सर्वांना, नक्की लिहून घ्या फास्टमध्ये. डिस्टन्सची मेथड किंवा फॉर्म्युला म्हणू शकतो आपण याला, याला ब्रॅकेट करा टोटल, याला बॉक्स करा. आता आपल्याला थर्ड कन्सेप्ट बघायची. ती थर्ड कन्सेप्ट आहे, थर्ड कन्सेप्ट जी आहे ती काय, बिटवीननेस. बिटवीननेस, बिटवीनचा अर्थ काय असतो मध्ये. मग आता मध्ये काय, कोणाच्या मध्ये ते आपण पाहू आता. बिटवीननेस काय बघा, तुम्ही एक शब्द ऐकलाय का रे महत्त्वाचा, एक म्हणजे कोलिनियर. कोलिनियरचा मिनिंग काय असतो रे, 3 पॉईंट एका रेषेत असेल तर आपण त्याला काय म्हणतो कोलिनियर पॉईंट्स. फॉर एक्झाम्पल मला एक सांगा, हा एक पॉईंट ए, हा पॉईंट सपोज काय बी आणि हा एक पॉईंट सी, हे कोलिनियर असेल का नसेल रे, असेल. कारण की यात यांच्यापासून काढलेली जी लाईन असेल, ड्रॉ केलेली जी लाईन असेल ती कशी आहे स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे पॉईंट ए बी सी आर कोलिनियर पॉईंट. मग मला आता एक सांगा, इथं पॉईंट सपोज पी आहे, इथं पॉईंट सपोज क्यू आहे आणि इथं पॉईंट सपोज आर आहे. मग मला सांग एक कोलिनियर पॉईंट आहे का, कारण की एक रेष तयार होती की याचीवाली नाही होत. मग हे याला आपण काय म्हणणार आहे नॉन कोलिनियर, काय म्हणणार आहे नॉन कोलिनियर. पण आता आपल्याला फक्त कोलिनियरच आहे, नॉन कोलिनियर नाही आहे. मग आता आपल्याला तेवढ्याच बद्दल बघायचं आहे नेमकं कोलिनियर काय आहे. मग आता बघा, जर 3 पॉईंट एकाच रेषेत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे कोलिनियर. फॉर एक्झाम्पल, इफ ए बी सी पॉइंट्स आर कोलिनियर, म्हणजे कसे असणार ते एका रेषेत असणार आहेत. मग हे जर कोलिनियर असेल तर याचा अर्थ हा होऊ शकतो, याच्यात 3 पॉसिबिलिटी होऊ शकतात. किती 3. कोणत्या पॉसिबिलिटी होऊ शकतात, एक तर बघा फर्स्ट पॉसिबिलिटी काय होऊ शकते, ए पॉईंट बी पॉईंट आणि सी पॉईंट आहे ना, कोलिनियर आहे का नाही आहे. बरं, मी जर असं विचारलं तर हे असेल का कोलिनियर, बी पॉईंट ए पॉईंट सी पॉईंट, ए बी सी चेन आहे का कोलिनियर. आणि मी जर थोडं असं म्हटलं की ए सी बी आहे का रे कोलिनियर, आहे ना. म्हणजे इफ ए बी सी पॉईंट आर कोलिनियर, जर हे कोलिनियर असेल तर मी असं 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 कसं पण लिहू शकतो ना, तशी एका लाईनीत असते, काही फरक पडणार आहे का नाही.
म्हणजे 3 पॉईंट जर कोलिनियर असेल तर त्याची पॉसिबिलिटी किती तयार होती बरं? 3. किती पॉसिबिलिटी तयार होती? 3. These are 3 possibilities. किती तयार होणार आहे? 3 पॉसिबिलिटीज तयार होणार आहेत. मग आता बघा, जर 3 पॉसिबिलिटी जर याच्या तयार झालेल्या असतील तर आता क्वेश्चन आपल्याला विचारतात कोणते कोलिनियर पॉईंट हे बिटवीननेस आहे आणि बिटवीननेस नाही आहे असं आपल्याला विचारतात. आता बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. सपोज मला असं दिलेलं आहे की डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर वगैरे, डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू किती? 10 सेंटीमीटर असं मला दिलेलं आहे. तर मला सांगा ह्या 3 मध्ये कोणता पॉईंट बिटवीननेस असेल? कोणता पॉईंट बिटवीननेस असेल? म्हणजे मग काय, बी असेल का, ए असेल का, सी असेल? मग आधी लक्ष द्या. चला मग मला सांगा ए बीचं डिस्टन्स किती दिले रे आपल्या इथं? 4. म्हणजे हे डिस्टन्स किती आपल्याकडं? 4. बी सी किती बरं? 6. आणि ए सी किती रे? 10. हे मॅच होत आहे का रे सर्व? एक्झॅक्टली मॅच होत आहे. 4 + 6 किती होणार आहे? 10. बरं, आता इथं बघू आपण बी आणि ए, म्हणजे ए बी किती दिला रे आपल्याला? 4. ओके. ए सी किती दिला रे आपल्याला? 10. अँड बी सी किती दिला रे आपल्याला? 6. हे मॅच होईल का रे? नाही. याचा अर्थ हा ए पॉईंट बिटवीन, नॉट बिटवीन इन बी अँड सी. हे बिटवीननेस असेल का? नाही. ओके. बरं, ए आणि सी किती दिलं डिस्टन्स? 10. सी आणि बी किती दिलं आहे बरं आपल्याला? 6. आणि ए आणि बी किती दिलं आहे बरं? टोटल 4. हे पॉसिबल आहे का रे? म्हणजे याचा अर्थ हा सी जो पॉईंट आहे हा बिटवीन असणार आहे का? म्हणजे इथं फक्त एकच तयार होतं आपल्याकडे स्टेटमेंट, काय? पॉईंट बी इज बिटवीन पॉईंट ए अँड सी. म्हणजे यालाच आपण बिटवीननेस म्हणणार आहे. मग असं आपल्याला प्रूव्ह करावं लागतं पुढे गेल्यावरती. लक्षात आलं का मी काय बोललो? यालाच म्हणतो बिटवीननेस. म्हणजे बिटवीननेस काय असणार आहे फक्त इथं, आणि हे बिटवीननेस कसं दाखवतात? ए डॅश बी डॅश सी. असं दाखवू शकतो का बी ए सी? नाही. ए सी बी दाखवू शकतो का? नाही. कारण बिटवीननेस पॉईंट फक्त कोणतं इथं? बीच आहे ना, म्हणून तो ए बी सी. किंवा सी ए बी पण दाखवू शकतो. सी बी ए, म्हणजे हे इकडे इकडे गेलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण मधला पॉईंट महत्त्वाचा आहे, आपला बिटवीननेस महत्त्वाचा आहे. तर काही झालं तर बी हा कुठं राहणार आहे? मध्येच राहणार आहे ह्या एक्झाम्पलमध्ये. लक्षात येईल का? बिटवीननेसचा अर्थ कळाला का? मग बिटवीननेस कधी म्हणायचं तर त्यासाठी आता फॉर्म्युला सांगतो. काय सांगतो बघा, की हे डिस्टन्स प्लस ही डिस्टन्स इज इक्वल टू काय पाहिजे? टोटल डिस्टन्स. म्हणजे बिटवीननेसचा फॉर्म्युला काय म्हणू शकतो आपण? डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ काय असेल? ए बी प्लस डिस्टन्स ऑफ काय पाहिजे? बी सी. लक्षात येईल का रे? नक्की कळालं मी काय बोललो? काय आहे? डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू काय राहील? डिस्टन्स ऑफ ए बी अँड प्लस बी सी. म्हणजे हा बिटवीननेसचा फॉर्म्युला आहे. याच्यावरती आपल्याला पुढे जाऊन एक्झाम्पल सॉल्व करायचे, कसे ते पुढे गेला मी सांगू. आत्ता फक्त एवढं लिहून घ्या. लक्षात? एवढं लिहून घ्या. डायग्राम पण पटकन काढा आणि एक फॉर्म्युला लिहून घ्या. चला फक्त एवढं लिहून घ्या. बाकी मग आता पुढे एक्झाम्पलमध्ये या गोष्टी तुम्हाला कळणार आहे कसं आहे काय. ओके, आपण ह्या 3 महत्त्वाच्या बेसिक गोष्टी बघितल्या. आता आपल्याला काय बघायचं आहे? प्रॅक्टिस सेट 1.1. सिम्पल आहे. ह्या 3 गोष्टी जर व्यवस्थित कळाल्या तर प्रॅक्टिस सेट एकदम सिम्पल राहणार आहे. मग आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय? मेन फर्स्ट एक्झाम्पल काय बघा तुमच्या समोर मी रीड करतो. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. एक खाली नंबर लाईन दिली आपल्याला आणि त्या नंबर लाईनवरून खाली काही क्वेश्चन्स दिलेले, त्याचं आपल्याला काय काढायचं आहे? डिस्टन्स काढायचं. मग आता कसं काढायचं आहे? तर आपल्याला जी नंबर लाईन दिली मी ती पहिली ड्रॉ करतो, जी आपल्याला नंबर लाईन गिवन आहे. मध्ये काय आहे बरं? इथं 0 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5 -6.
मध्ये काय दिलं आहे, काय म्हटलं त्याला, ओ म्हटलं आहे का, ओ. मध्ये काय, हा ओ आहे. इकडं काय बरं, ए बी सी डी ई एफ, सॉरी ई पर्यंत. इकडं काय बरं, एच जे के पी पी क्यू एवढंच दिलेलं आहे, बरोबर ना. ही ऑलरेडी आपल्या गिवन नंबर लाईन दिलेली. आणि आता आपल्याला काय विचारलं बरं, फाइंड द डिस्टन्स गिवन बिलो. मग आता काय काय करण्याचं डिस्टन्स दिलं आहे, तर पहिलेच एक्झाम्पल आपण पहिले सॉल्व करू. काय बरं, डिस्टन्स ऑफ कोणाचं, कोणाचं विचारलं आपल्याला, बीई, डिस्टन्स ऑफ बीई, याचं डिस्टन्स काढायचं आहे. मग आता ही डायरेक्ट डिस्टन्स नाही काढायचं, आपल्याला बी पॉईंट कुठं आहे, ई पॉईंट कुठं, हे पहिले सांगावं लागेल ना आपल्याला. म्हणून आपण म्हणू शकतो बघा, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट, विच पॉईंट, बी पॉईंट, इज किती रे, बी पॉईंट 2a, बरोबर आहे का नाही. बी पॉईंटचा काय नंबर आहे, 2a. आता ईचा पण माहीत पाहिजे आपल्याला. मग इथं लिहायचं, काय लिहायचं, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट कोणता, ई, इज किती बरं, ई 5. आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलंय, डिस्टन्स काढताना नेहमी काय केलं पाहिजे, मोठ्या कोऑर्डिनेट पॉईंटमधून छोटा कोऑर्डिनेट पॉईंट काय करायचं आहे, मायनस करायचं आहे, बरोबर ना. मग आता याच्यात आपल्याला कोण मोठं आणि कोण छोटे कळायला पाहिजे ना. म्हणून सिन्स मला सांगा 5 आणि 2 मध्ये कोण मोठा असणार आहे, 5 इज ग्रेटर. म्हणजे याचा आता 5तून कोण मायनस करायचं आपल्याला, 2 मायनस करायचा आहे. देअरफॉर मग काय काय विचारलं आपल्याला, पुन्हा तेच, डिस्टन्स ऑफ बी ई इज इक्वल टू कोणता मोठा नंबर इथं, 5 मायनस 2 म्हणजे किती होणार आहे बरं इथं, 3. आणि देअरफॉर डिस्टन्स बिटवीन बी ई इज इक्वल टू किती असणार आहे, 3 काय युनिट असेल ते बघा ना. बी पासून कोणतं बरं, ई पर्यंत आहे का, 1 2 3 आहे ना, 3 आला आन्सर, 3 अलग लक्षात. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय, सेकंडचं काय बरं विचारलेलं क्वेश्चन आपल्याला, डिस्टन्स ऑफ जे ए हा विचारला, बरोबर ना. मग पुन्हा तेच, पहिलं काय लिहायचं आपल्याला, जेचा नंबर आणि नंतर एचा नंबर. म्हणजे आपण काय लिहिणार पुन्हा इथं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे इज किती बरं, जेचा -2. अँड हे आता तुम्ही लिहायचं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, तुम्ही असं ना करू बरं का, लिहा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज किती, एचा 1, किती आहे 1. मग आता कोण लहान आणि कोण मोठे पहिले आपल्याला शोधायचं आहे ना. म्हणून सिन्स कोण -2 आणि 1 याच्यात कोण मोठा आहे रे, 1 मोठा आहे. मग 1 ग्रेटर म्हणू शकतो आपण. मग 1 मोठा आहे असा तर 1 मधून कोण मायनस करायचं आपल्याला, -2 करायचं आहे. म्हणून देअरफॉर क्वेश्चन काय मग आपला, डिस्टन्स ऑफ जे ए इज इक्वल टू कोणता मोठा आहे, 1 मायनस कोण मायनस करायचं आहे, -2. मायनस आल्यावर नेहमी ब्रॅकेट करत चाला. म्हणजेच काय आन्सर राहील बरं, 1 मायनस इंटू मायनस काय होणार आहे, +2. आणि 2 + 1 किती होणार मग इथं 3. आणि देअरफॉर डिस्टन्स ऑफ जे ए इज इक्वल टू किती असणार आहे रे, 3. क्वेश्चन कळेल ना, सिम्पल आहे. बरे 2 लिहून घ्या. थर्ड सॉल्व करून देऊ का, मग थर्ड सॉल्व करून देऊ का, 4th का 5th कोणतं देऊ तुम्ही सांगा. ते तरी पण एखादं 2 देतो, घरी जाऊन बघा वाटलं सर, एखादं घ्या. 5th वाला घ्या, चला सांगा 5th वाला काय बरं, डिस्टन्स ऑफ के ओ. बरं मग काय लिहायचं असतं आपल्याला, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट के इज किती रे, के -3. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट कोणता बरं, ओ इज किती आहे, ओ 0. याचं आन्सर 3 येणार आहे. पहिले पण 2 3 झाले होते आपले, बरोबर ना. ओके, सिन्स कोण मोठा आहे याच्यामध्ये, 0 मोठा आहे का -3 मोठा आहे, 0 मोठा आहे.
आणि देअरफॉर आपण काय करतोय डिस्टन्स ऑफ के ओ इज इक्वल टू काय करणार आहे मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस मग 0 मायनस काय -3 मायनस इंटू मायनस काय येणार आहे प्लस 0 प्लस काय येणार आहे 3 म्हणजे आन्सर किती आलं आपलं 3 देअरफॉर डिस्टन्स ऑफ के ओ इज इक्वल टू 3 सिंपल आहे नाही का सगळे सॉल्व होतील मग कोणतेच घेऊ नका अजून अजिबात नाही काही गरज नाही म्हणजे सर्व फर्स्ट क्वेश्चनचे उरलेले सॉल्व करून आणायचे घ्यायचा क्वेश्चन बघू प्रॅक्टिस सेट 1.1चा सेकंड क्वेश्चन काय सेकंड क्वेश्चन बरं इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स म्हणजे एलाच काय म्हटले यांनी एक्स म्हटलेलं आहे बरोबर ना अँड दॅट ऑफ बी इज वाय बी पॉईंटलाच काय म्हटले त्यांनी वाय पॉईंट म्हटलेला आहे फाइंड डिस्टन्स ऑफ ए अँड बी म्हणजे आपल्याला कशात डिस्टन्स काढायचं आहे ए बीचं आपल्याला काय काढायचे डिस्टन्स काढायचे कोणाचे खाली आपल्याला काही क्वेश्चन दिलेले मग फर्स्ट क्वेश्चन काय बरं सब क्वेश्चन काय फर्स्टवाला काय दिलं आहे एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू 7 इकडे लक्ष द्या मग आता काय म्हटलं बरं इथं मग तेच पुन्हा कोऑर्डिनेट डिस्टन्सच काढायचं आहे ना सेम मगासारखं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज ए म्हणजेच काय सांगितलं त्यांनी आपल्याला एक्स आणि एक्स इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 1 म्हणजे इथं एची व्हॅल्यूज किती घ्यायची 1 घ्यायची अलग लक्षात नक्की सेम कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज काय म्हटलं आहे वाय आणि वाय इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 7 मग आपण काय करतो रे कोण लहान आहे कोण मोठा आहे ते बघतो ना सिन्स कोण मोठा आहे इथं 7 का 1 मोठा आहे 7 मोठा आहे आणि 7 मोठा असेल तर आपण काय करतो मोठ्या नंबरमधून लहान नंबर सबट्रॅक्ट करतो म्हणून देअरफॉर काय काढायचं आपल्याला डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू मग ए किती आहे बरं मोठा कोण आहे आपला 7 मायनस 1 म्हणजे आन्सर किती येणार आहे आपलं 6 देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू काय राहणार आहे 6 पहिला क्वेश्चन कळाला का झाला पहिला क्वेश्चन सेकंड पण देतो वाटलं सर सेकंड देऊ थर्ड देऊ फोर्थ देऊ फिफ्थ देऊ कोणता देऊ नाही देतो ना कोणता घेऊ फिफ्थ ओके फिफ्थवाला घेतो काय बरं फिफ्थवाला एक्स इज इक्वल टू -3 आणि वाय इज इक्वल टू -6 पुन्हा तेच काय आपलं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज एलाच काय म्हटलं इथं आपलं एक्स म्हटले सुरुवातीलाच मग एक्स इज इक्वल टू किती आहे -3 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज वाय इज इक्वल टू किती बरं -6 सिन्स कोण मोठं इथं -3 मोठा आहे का -6 मोठा आहे -3 मोठा आहे बरोबर ना लाचा आणि देअरफॉर आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू कोण मोठा इथं -3 मध्ये काय येणार आहे मायनस इन ब्रॅकेट कोण येणार आहे छोटा नंबर मायनस करायचा आहे आणि देअरफॉर -3 मायनस इंटू मायनस किती येणार आहे प्लस किती येणार आहे 6 मग 6 - 3 म्हणजे किती होणार आहे 3 आणि देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू काय राहील 3 वरले जोर आहे का रे जेवढे सॉल्व केले त्यातलं फक्त एक आपोस सॉल्व सर 3चा आन्सर येत राहील अलग लक्षात अजून सॉल्व करून देऊ का एखादं नक्की का एकदम घ्या दोन्ही पण लिहून व्यवस्थित